नमस्कार, आपण पाहत आहात थेट वार्ता आणि आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ महिलांचा प्रश्न नाही तर संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाशी संबंधित प्रश्न आहे। दररोज वर्तमानपत्र उघडले की एखाद्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एखाद्या विवाहित महिलेवर बलात्कार, एखाद्या वृद्ध महिलेवर अमानुष अत्याचार किंवा सामूहिक बलात्काराची बातमी समोर येते। काही घटना घरात, काही शाळेत, काही मंदिरात, काही रुग्णालयात तर काही सार्वजनिक ठिकाणी घडतात। प्रश्न असा आहे, माणूस एवढा विकृत का होत आहे? काय फक्त कठोर शिक्षा दिल्याने हा प्रश्न सुटेल की या विकृतीची मुळे समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजलेली आहेत? आज आपण याच प्रश्नाचा अभ्यास करू। गुन्हेगार जन्मताच गुन्हेगार नसतो। कोणताही मनुष्य जन्मताच बलात्कारी नसतो। त्याची मानसिकता अनेक गोष्टींनी घडते। घरातील वातावरण, समाज, मित्रपरिवार, व्यसन, स्त्रियांविषयीचे संस्कार, महिलांबद्दल बोलण्याची पद्धत, हिंसक मनोरंजन, अश्लीलतेचा अतिरेक आणि स्त्रीला समान माणूस न मानणारी विचारसरणी, हे सर्व घटक मिळून विकृत मानसिकता तयार होते। स्त्रीला व्यक्ती नव्हे तर वस्तू मानण्याची मानसिकता हा प्रश्न केवळ लैंगिक इच्छेचा नाही, हा सत्तेचा प्रश्न आहे। स्त्रीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न आहे। स्त्रीला स्वतःपेक्षा कनिष्ठ समजण्याचा प्रश्न आहे। जेव्हा एखाद्या मुलाला लहानपणापासून मुलगा श्रेष्ठ, मुलगी कमी असे शिकवले जाते तेव्हा समानतेची भावना निर्माण होत नाही। इंटरनेट आणि अश्लीलतेचा परिणाम या बाबतीत संशोधनात असे दिसून आले आहे की हिंसक आणि संमतीविना दाखवले जाणारे लैंगिक दृश्य काही व्यक्तींवर नकारात्मक परिणाम करू शकतात। मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की इंटरनेट किंवा चित्रपट हे एकमेव कारण नाहीत। बहुसंख्य लोक असे साहित्य पाहूनही गुन्हे करत नाहीत। म्हणून मूळ प्रश्न आहे व्यक्तीची मूल्य व्यवस्था, आत्मसंयम, इतरांचा सन्मान आणि कायद्याची भीती। घरातील संस्कार, मुलांना लहानपणापासून शिकवले पाहिजे की स्त्री म्हणजे स्वतंत्र व्यक्तिमत्व, तिची इच्छाशक्ती महत्वाची आहे। नाही म्हणजे नाही, संमतीशिवाय कोणताही स्पर्श चुकीचा आहे, हे शिक्षण घरातून सुरू झाले पाहिजे। शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी, शाळांमध्ये लैंगिक शिक्षण, संमती, ऑनलाईन सुरक्षितता, संविधानातील समानता, परस्पर आदर, भावनिक शिक्षण यावर वैज्ञानिक पद्धतीने चर्चा झाली पाहिजे। कायद्याची भीती का कमी झाली? कठोर कायदे आहेत, मात्र तपासातील विलंब, पुरावे नष्ट होणे, साक्षीदार फिरणे, दीर्घ न्याय प्रक्रिया आणि कमी दोषसिद्धी दर यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती कमी होऊ शकते। जलद, निष्पक्ष आणि सक्षम न्याय व्यवस्था आवश्यक आहे। समाजाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे। काही वेळा पीडितेलाच दोष दिला जातो, तिच्या कपड्यांवर, वेळेवर, वर्तनावर प्रश्न उपस्थित केले जातात। यामुळे अनेक महिला तक्रारच करत नाहीत। पीडितेला आधार देणे ही समाजाची जबाबदारी आहे। पुरुषांची देखील भूमिका फार महत्वाची आहे। बहुसंख्य पुरुष गुन्हेगार नसतात, मात्र प्रत्येक पुरुषाने महिलांविषयी आदराची भूमिका घेतली पाहिजे। मित्रपरिवारातील महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली जात असेल तर त्याला विरोध केला पाहिजे। यावर काय उपाय करता येईल? तर बालपणापासून समानतेचे शिक्षण, मुला मुलींना संमती आणि आदराचे शिक्षण, जलद न्याय, पीडितांसाठी समुपदेशन, पोलीस प्रशिक्षण, सुरक्षित सार्वजनिक पायाभूत सुविधा, सीसीटीव्ही आणि तातडीची मदत व्यवस्था, व्यसनमुक्ती कार्यक्रम, समाजातील स्त्रीद्वेषी मानसिकतेला विरोध। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ महिलांचा प्रश्न नाही, तो लोकशाहीचा प्रश्न आहे, मानवतेचा प्रश्न आहे, सभ्यतेचा प्रश्न आहे। कठोर कायदे आवश्यक आहेत, पण तेवढेच आवश्यक आहेत योग्य संस्कार, समानतेचे शिक्षण, महिलांचा सन्मान आणि समाजाची सामूहिक जबाबदारी। आपल्याला फक्त गुन्हेगारांना शिक्षा करून थांबायचे नाही, तर अशी मानसिकता निर्माण होऊच नये यासाठी काम करायचे आहे। कारण सुरक्षित महिला म्हणजे सुरक्षित समाज। धन्यवाद।